नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी आलो आपल्या वजिरा कोली सी फूड फेस्टिवलमध्ये म्हणजे बोरिवलीला। तर हा फेस्टिवल 3 दिवस आहे म्हणजे 24, 25 आणि 26 जानेवारी। तर तुम्ही या, खूप एन्जॉय करा। आपल्या कोली ऑथेंटिक फूड इकडे भेटणार आहे, खूप मस्त। आणि हा फेस्टिवल आपल्या बोरिवलीमध्ये आहे, मेट्रो स्टेशनच्या नियर बाय आहे। मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो। यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका माझ्या चॅनल। तर आपण जाऊया आता मध्ये आणि बघूया काय आहे। नमस्कार मित्रांनो, तो मी आपल्या कोली सी फूड फेस्टिवलमधला हा पहिलाच स्टॉल आहे म्हणजे कोली ट्रीट ऑफ कोलीवाडा। तर आपली ताई आहे, त्यांना विचारूया आपल्या सी फूडबद्दल आणि इकडची स्पेशालिटी फूड काय। तर मला सांगणार इकडची स्पेशालिटी फूड आणि आपलं कोली ऑथेंटिक। आमच्याकडे तिसरी मसाला, शिंपली मसाला स्पेशल होतं, ते संपलंय आता। माकली मसाला स्पेशल आहे, ग्रीन चिकन स्पेशल झालंय, कलेजी पेटा स्पेशल झालंय, मोस्ट ऑफ सगळं संपत आलंय। प्रॉन्स बिर्याणी आहे, पण प्रॉन्स बिर्याणी पण संपली आहे। आता फक्त चिकन नगेट्स आहेत, कोलंबी नगेट्स आहेत, हळदीचे आमच्या हळदीला स्पेशल वडे असतात ते आहेत, पावीची गाबोळी आहे, स्टफ अंडा आहे, थाली पण अवेलेबल आहे आपल्याकडे। या थाळीचा रेट काय असेल अंदाज? थाली जर पापलेट थाली घेतली तर 600 पर्यंत आहे, सुरमई थाली घेतली तर साईज ऑन डिपेंड, ॲज पर साईजवर डिपेंड आहे कोणत्या थाली घेणार ते। आणि हे सुरमई आणि बघताय तुम्ही पूर्ण गरम गरम लाईव्ह फूड, म्हणजे आपलं कोली ऑथेंटिक इथे लाईव्ह गरम गरम मस्त बनतं। आणि अजून स्टॉल बद्दल काय सांगणार आपण? आमच्या स्टॉलला अजून 2 दिवस बाकी आहेत, तर सगळ्यांनी या, व्हिजिट द्या सी फूड फेस्टिवलला। आणि आमचं कांदरपाडा मेट्रो स्टेशनच्या पुढे हॉटेल पण आहे, ट्रीट ऑफ कोलीवाडा करून नक्की व्हिजिट द्या हॉटेलला। त्यांचं रेस्टॉरंट पण आहे कांदरपाड्याला, म्हणजे ट्रीट ऑफ कोलीवाडा। तर तुम्ही इथे राहत असेल आसपास कांदिवली, बोरिवली, गोरेगावमध्ये, तुम्ही त्यांच्या रेस्टॉरंटला जावा आणि भेट द्या। आपलं सेम कोली फूडच इथे भेटणार आहे तुम्हाला। तर मी आलोय मुंबईचा कोली राजा स्टॉलवर। तर गेल्या टायमाला पण हा स्टॉल होता, या टायमालाही त्यांचा स्टॉल आहे। ते पूर्ण फॅमिलीमधून ते लोक हे करून एकत्र बनवून हा स्टॉल बनवतात। तर मला आपल्या स्टॉलबद्दल काय सांगणार आणि स्पेशालिटी फूड काय स्टॉल? आपली स्पेशालिटी आहे प्रॉन्स तंदूर बिर्याणी आणि चिकन तंदूर बिर्याणी, तर ती ऑलरेडी संपलेली आहे आमची। आणि आपल्याकडे आहे प्रॉन्स मसाला, चिकन करी आहे, सुरमई करी होती, रावस करी आहे, हे तिसरा मसाला आहे, स्क्विड मसाला आहे, मटन किमा आहे, ही रावसाची गाबोली आहे। आणि फ्रायमध्ये बोंबील, मांदेली, सुरमई आहे, पॉम्प्रेट आहे, भरलेलं पण आहे, नॉर्मल पण आहे। ही स्टफ मिरची होती, ही पण स्पेशल होती। आणि प्रॉन्स कटलेट होते, तेही स्पेशल होते आपले। चिकन लॉलीपॉप आहे, लॉबस्टर्स होते, तेही संपलेत आपल्याकडे। क्रॅब आहे, अंडी आहेत भरलेली, आणि जवळावडी आहे, आणि हे मोजितो आहेत। आणि तुम्ही जेवढं काही फ्रेश आपल्याला फ्राय करून समोर भेटणार, लाईव्ह काउंटर आहे, सो फ्राय करून नाही ठेवलंय आम्ही। तर तुम्ही बघता इकडे येतात तर मस्त गरम गरम लाईव्ह फूड आपल्याला भेटणार खायला। तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करा। तर मी आपला इकडे स्टॉलवर आलो, डिप बाय द व्हाईट हाऊस, आणि आपले मित्र म्हणजे प्रणाली आणि विधान आहे, आपली संस्कृती पण आहे। आपल्या स्टॉलची स्पेशालिटी काय आणि काय काय व्हेरायटीज आहे? आमच्याकडे खूप काय व्हेरायटीज आहे, ब्राउनी आहे, स्ट्रॉबेरी आहे, मिक्स फ्रूट आहे, त्याच्यावर आम्ही चॉकलेट पोर करून देतो। आणि आमचं सध्यासाठी बेस्ट सेलर आहे स्ट्रॉबेरी विथ ब्राउनी, ते खूप असं छान लागतं। आणि तर मी तुम्हाला एक बनवून दाखवतो ब्राउनी। त्याच्यामध्ये आता ॲड करतो मी डार्क चॉकलेट, हे आहे मिल्क चॉकलेट, आणि हे व्हाईट चॉकलेट।
त्याच्यावर परत येणार स्ट्रॉबेरीज आणि हे आहे मिक्स फ्रूट. खूप मस्त टेम्पटिंग असं डेझर्ट आहे. खूप मस्त टेम्पटिंग डेझर्ट आहे. तुम्हाला जर ऑर्डर वगैरे करायचं असेल तर इथे नंबर्स आणि डिटेल्स पण अवेलेबल आहेत. तर तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर पण घेऊ शकता यांचा. टेस्ट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं. तर आपण टेस्ट करूया कसं करून. खूप मस्त आहे. तुम्ही या इथे मस्त यांना ऑर्डर वगैरे द्या. खूप छान आहे टेस्टमध्ये. हा तर आम्ही 3 दिवस फूड फेस्टिवल आहे म्हणून मॅन्डेटरी इकडे लावलेला आहे. पण आमचा मेन स्टॉल लागतो तो 1 नंबर वजिरा नाका जो आहे ना, तंदूर तडकाच्या समोर आमचा मेन स्टॉल लागतो. तंदूर तडका शॉर्माचं हे आहे, त्याच्या आमच्या समोर मेन स्टॉल लागतो. तर तिकडे तुम्ही व्हिजिट करू शकता. आमचं पेज पण आहे इंस्टाग्रामवर डिप्ड बाय TWH, ते पण तुम्ही फॉलो करू शकता. मी पेजचं मेन्शन हे करतो डिस्क्रिप्शन वगैरे. तर पेजलाही फॉलो करा. नवीन नवीन व्हेरायटीज वगैरे त्यांचे व्हेरियंट येतात. तर मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता हा डेझर्ट. थँक्यू. तर आपण आलो स्टॉल नंबर 5 म्हणजे कोल्याचा किनारा फ्युजन कोली सी फूड. तर त्यांना विचारूया स्टॉलचे स्पेशालिटी फूड आणि त्यांच्याकडे व्हेरायटीज काय ते तुम्ही सांगू शकता. व्हेरायटीज आणि स्पेशालिटी स्टॉल्स. आमच्या स्टॉलवर प्रॉन्स बिर्याणीची स्पेशालिटी आहे. आमच्या स्टॉलवर बांगडा आहे भरलेला, रावस आहे, ग्रीन चिकन आहे, भरलेलं पापलेट आहे, वडे आहेत, बोंबील आहे, गाबोळी आहे, तिसऱ्या मसाला आहे, सुरमई फ्राय आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, मोहरीचं कालवण आहे, करंदी फ्राय आहे, माकल्या भरलेल्या आहेत, कोलंबी फ्राय आहे, सुरमईचं कालवण आहे, करंदीचं पॅटीस आहे, मांदेली फ्राय आहे, पाया सूप आहे, चिकन खिमा आहे, चिकन KFC आहे, खेकडा भरलेला आहे, खेकड्याची ग्रेव्ही आहे, जवला आहे, कोलंबीचं कालवण आहे, जवल्याच्या वड्या आहेत, गाबोलीच्या वड्या आहेत, अंड भरलेलं आहे. इकडे का तर मस्त खूप छान असं ऑथेंटिक आपलं कोली फूड आहे इकडे. तुम्ही या मस्त 2 दिवस बाकी आहेत त्या स्टॉलचा आस्वाद घ्या. तर मस्त स्टॉलवर पण आपले मोजिटो पण आहे. खूप टाईपचे व्हेरायटीजमध्ये आहेत, फ्लेवर्समध्ये, आणि खूप छान असं डेकोर वगैरे केलं आहे. मोजिटोबद्दल काय सांगणार आपण. कोकम जान, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, किवी ऑरेंज, स्पायसी गवा, लॅव्हेंडर आणि कोकम स्पायसी शॉट. खूप मस्त असं नावं वगैरे दिलं ताईनी. तर इथे येत असाल त्या मस्त मोजिटोचं पण टेस्ट घ्या आणि या स्टॉलला पण व्हिजिट करायला विसरू नका. तर मी स्टॉल नंबर 7वर म्हणजे आई एकविरा कॅटरर्स करून आहे तिथे आलो आहे. तर एक नाना आपले दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांचा स्टॉल आहे आणि त्यांचं स्टॉल म्हणजे आपल्या नाक्यावर पण असते. ते ऑर्डर्स वगैरे पण घेतात. त्यांचं डेलीचं सी फूड वगैरे असतं तिकडे. तर नाना आपल्याला काय सांगणार स्टॉलबद्दल. स्पेशालिटी फूड काय आपल्या स्पेशल माझ्याकडे सगळं तिन्ही स्पेशल आहे. म्हणजे कोलंबी आहे, त्यानंतर चिकनमध्ये आहे, मटण आहे, पाया सूप आहे आणि स्पेशली बांगडा भरलेला आहे, पापलेट भरलेला आहे, पापलेट फ्राय आहे, कोलंबीचं लोणचं आहे, बोंबलाची चटणी आहे आणि स्पेशालिटी माझ्याकडे स्पेशली म्हणजे चिकन सुक्का, त्यानंतर कोलंबी तेल कांदा, कोलंबी फ्राय, कोलंबी स्टिक. तर खूप मस्त असं स्पेशालिटी फूड त्यांचे म्हणजे ऑलच आहेत स्पेशालिटी. आणि खूप मस्त असं डेकोर केलं त्या लोक. मस्त डेकोर केले. खूप मस्त आपले मावरे तिकडे, चिंबोरे आहेत, पापलेट आहे. आणि तुम्ही येत आहे तिकडे लास्ट 2 दिवस राहिले आहेत या स्टॉलला मस्त व्हिजिट करा. खूप छान असा टेस्ट आहे या स्टॉलचा. हार्दिक भाऊ आहे आणि त्याचा भाऊ आहे मित्र पवन. तर फूडच्या बद्दल काय सांगणार, कसं टेस्ट वगैरे कशी आहे. आता मी बिर्याणी मागवलं आहे, प्रॉन्स बिर्याणी, आणि प्रॉन्स कढीसुद्धा मागवलेली, तर तीसुद्धा खूप छान होती. आणि प्रॉन्स बिर्याणी आहे तीसुद्धा अप्रतिम आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. आणि स्टॉल नंबर 3 आहे तिकडून आम्ही बिर्याणी मागवले आणि स्टॉल नंबर 1 आहे तिकडून प्रॉन्स कढी मागवले, ते सुद्धा खूप छान आहे.
आणि भाकरीसुद्धा खूप छान चविष्ट आणि आहे. प्राईसबद्दल काय सांगणार, कसं आहे, अफोर्डेबल आहे की एक्सपेन्सिव्ह आहे? अफोर्डेबल प्राईज आहे आणि कोणी पण येऊन इथे म्हणजे खवई मंडळी येऊन खाऊ शकता. तर मी स्टॉल नंबर 8 म्हणजे फ्युजन कोलीकट्टा इथे आलो. त्यांचं पूर्ण फॅमिली आहे इथे त्या स्टॉलवर आणि ते पूर्ण मॅनेज करतात. त्या स्टॉलबद्दल काय सांगणार, स्पेशालिटी फूड आणि इकडचं मॅनेजमेंट कसं करतात तुम्ही? आमच्या स्टॉलचं नाव आहे फ्युजन कोळीकट्टा. तर आपल्यासोबत आपले मंडळ त्याचे आयोजित आहेत. तर आपलं स्टॉल आपल्या फेस्टिवलबद्दल काय सांगणार? आपलं हे आणि दरवर्षी आमचा मानस असतो की या कोळीवाल्याच्या जे बाहेरील लोक आहेत त्यांना कोळी फूडचा आस्वाद घेता यावा आणि म्हणून या ठिकाणी आम्ही दरवर्षी आयोजन करीत असतो. आणि या आयोजनाच्या पाठी आमचे सहकार्य संध्याताई विपुल जोशी आपले नगरसेविका तसेच आपले समाजसेवक विपुल जोशी यांच्या सपोर्टमुळे आपण हे फेस्टिवल गेली 6 वर्ष यशस्वीपणे आपण करत आहोत. आणि 3 दिवसाचा हा आपला उत्सव असतो फेस्टिवल. आणि या फेस्टिवलला भरघोस असा खवय्यांचा प्रतिसाद असतो. आता आपण बघितलं असणार की या ठिकाणी खूप गर्दी होती. आता 11 वाजलेत म्हणून लोकांचा थोडासा ओघ कमी झालेला आहे. पण उद्या आणि परवा देखील गर्दी असणार, उद्या देखील गर्दी असणार. आणि या ठिकाणी वेगवेगळे सी फूडचे 8 स्टॉल लागलेले आहेत. आणि तुम्हाला तुम्ही जर बघणार तर एका स्टॉलला कमीत कमी 50 ते 60 कोळी फूडचे पदार्थ तुम्हाला दिसतील. म्हणजे खवय्यांना एक मोठी अशी मेजवानी त्यांच्यासाठी आपण सादर केलेली आहे. कारण की आपण कोळी लोक तर वर्षभर आपल्या घरी सी फूडच बनत असतं आणि आपलं अगदी लहानपण तर सी फूडमध्येच गेलेलं आहे. पण आपण जो आस्वाद आजपर्यंत घेतला आहे तो इतरांनी का घ्यावा नाही आणि याच्यासाठीच हे आपलं 6वं वर्ष आयोजनाचं आहे. मी या इथे मस्त आपले 2 दिवस बाकी आहे सी फूडचे आणि या सी फूडचा आनंद घ्या आणि आस्वाद घ्यायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.